एक महत्त्वाची घडामोड मुंबई उच्च न्यायालयात कबूतरखान्याशी संबंधित रीट याचिकेवर सुनावणी दुपारी 3 वाजता या संदर्भातील सुनावणी उच्च न्यायालयात होणार आहे। पालिकेकडून कबूतरखान्यावरील ताडपत्री हटवण्यात आलेली नाही। आंदोलकांनी अर्धवट फाडलेली ताडपत्री जैसे थेच आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर यांच्याकडून। निवृत्ती, आता 3 वाजता सुनावणी होणार आहे, काय या वेळेला न्यायालयात होऊ शकतं? नक्कीच श्रुती, आपण जर पाहायला गेलं तर दुपारी 3 वाजता उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे। 2 दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये कबूतरखान्यासंदर्भात बैठक पार पडली होती आणि त्या बैठकीमध्ये काही पर्यायी मार्ग आहेत का यावरती चर्चा करण्यात आली होती। त्यानुसार आज मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं उच्च न्यायालयामध्ये बाजू मांडली जाणार आहे। त्याचसोबतच जे या ठिकाणचे काही ट्रस्टी आहेत जैन समुदायाचे, त्यांच्या वतीनं देखील बाजू मांडली जाणार आहे। आणि काल आपण जर पाहिलं तर मुंबई महानगरपालिकेने जी कारवाई केली होती त्या कारवाईच्या विरोधात खरं तर या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं आणि हे आंदोलन करत असताना ही संपूर्णपणे जी ताडपत्री फाडण्यात आली होती ती ताडपत्री अजूनही जशी होती तशी ठेवण्यात आलेली आहे। कारण मुंबई महानगरपालिकेला जे उच्च न्यायालयाने आदेश दिले होते त्या आदेशानुसार खरं तर हे मुंबई महानगरपालिकेने या कबूतरखान्यावरती कारवाई केली होती, परंतु अजून देखील मुंबई महानगरपालिकेने पूर्णपणे ही ताडपत्री काढलेली नाही। कारण उच्च न्यायालयाच्या मध्ये आज सुनावणी पार पडल्यानंतर न्यायालय काय आदेश देतं, न्यायालयाच्या सुनावणीत काय होतं त्यानंतरच मुंबई महानगरपालिका पुढील कारवाई करणार आहे अशी माहिती दिलेली आहे। त्याच्यामुळे दुपारच्या सुनावणीमध्ये नक्की काय होतं आणि ते कोणते पर्यायी मार्ग महापालिकेला सुचवले जातात हे पाहणं महत्त्वाचं असेल। नक्कीच नक्कीच धन्यवाद निवृत्ती, तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी। फडणवीस साहेब ने अतिशय सामंजस्याचा मार्ग काढला होता। लोकांचे आरोग्याची चिंता करायच्या, पण त्या धर्तीवर आपण जे काही प्रिकॉशन घ्यायचे असेल, रेस्ट्रिक्टेड फीडिंग, टायमिंग्स, क्लीनलीनेस, ते सर्व त्याने महानगरपालिकेने आदेश दिला होता की तुम्ही यासाठी योग्य योजना तयार करावा। कबूतर पण मरू नये यासाठी पण तुम्ही ते प्रयत्न करावा। ते आज महानगरपालिका हायकोर्टमध्ये आपला जे काही माननीय मुख्यमंत्रीजीचे जे मीटिंगमध्ये निर्णय झाला होता त्याप्रमाणे स्कीम पेश करणार आहे। एक वेळा हायकोर्टाचा आदेश झाला तर सर्व सुरळीत होईल।